नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण विभाग भरतीसाठी काही अतिसंभाव्य प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न पहा, तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आधारभूत योजना कोणत्या क्षेत्रात मदत करते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व। म्हणजेच पहा, पहिला आहे रोजगार, दुसरा आहे आरोग्य आणि तिसरा आहे पहा शिक्षण। तर या तिन्ही क्षेत्रामध्ये पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आधारभूत योजना ही मदत करते। प्रश्न क्रमांक दुसरा, भारतातील कोरोनामुळे पहिला मृत्यू हा कोणत्या राज्यामध्ये झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक। तर पहा, कर्नाटक या राज्यामध्ये भारतातील कोरोनामुळे पहिला मृत्यू हा झाला होता। प्रश्न क्रमांक तिसरा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, 2018। तर 2018 या वर्षी मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना ही सुरू झालेली आहे। प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, महाराष्ट्रातील अरवी या ठिकाणी। कुठे? महाराष्ट्रातील अरवी या ठिकाणी पहा उपग्रह दळणवळण केंद्र आहे। प्रश्न क्रमांक 5, भारताच्या संविधानात एकूण किती अनुसूच्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 12। तर पहा, भारताच्या संविधानामध्ये एकूण 12 अनुसूच्या आहेत। प्रश्न क्रमांक 6, ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 वि. स. खांडेकर। तर वि. स. खांडेकर हे पहा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रातील स्त्रियांचे सर्वात जास्त प्रमाण असणारा जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, रत्नागिरी। तर महाराष्ट्रातील रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये पहा स्त्रियांचे सर्वात जास्त प्रमाण आहे। प्रश्न क्रमांक 8, सामाजिक कल्याण विभागाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 सन 1960 या वर्षी पहा सामाजिक कल्याण विभागाची स्थापना झालेली आहे। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये तांब्याचे साठे सर्वाधिक आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, महाराष्ट्रातील चंद्रपूर। कोणता आहे? महाराष्ट्रातील चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये तांब्याचे साठे हे सर्वाधिक आढळतात। प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातील खालीलपैकी समाज सुधारापैकी कोण जे नर्मदा बचाव आंदोलनाशी संबंधित होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 बाबा आमटे। तर पहा, महाराष्ट्रातील बाबा आमटे हा समाजसुधारक जो की नर्मदा बचाव आंदोलनाशी संबंधित आहेत किंवा होते। प्रश्न क्रमांक 11, खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा 2024चे आयोजन हे कोणी केले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 लडाख। तर लडाख यांनी खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा 2024चे आयोजन हे केले होते। प्रश्न क्रमांक 12, भारतीय राज्यघटनेमध्ये कोणते कलम हे दुरुस्ती प्रक्रियेशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कलम 368। तर पहा, भारतीय राज्यघटनेचे कलम 368 हे जे कलम आहे तर ते दुरुस्ती प्रक्रियेशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 13, स्त्री शिक्षणाचे महत्त्व विशद करणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा फुले। तर स्त्री शिक्षणाचे महत्त्व विशद करणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण आहे? तर ते महात्मा फुले आहेत। प्रश्न क्रमांक 14, भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा,
डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्राला डॅश किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 720. तर महाराष्ट्र या राज्याला पहा एकूण 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा हा लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक 16. सर्वाधिक साखर कारखाने पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर. तर सर्वाधिक साखर कारखाने हे पहा महाराष्ट्रातील सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 17. कोणत्या राज्याने वन स्कूल वन IAS ही योजना सुरू केली आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 पहा केरळ. तर भारतातील केरळ या राज्याने पहा वन स्कूल वन IAS ही योजना सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्राचा बराच भूभाग हा कोणत्या खडकापासून बनलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 बेसॉल्ट. तर पहा महाराष्ट्राचा बराच भूभाग हा बेसॉल्ट या खडकापासून बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 19. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर मांडली होती. तर ऑप्शन क्रमांक 1 हंटर आयोग. तर महात्मा फुले यांनी पहा सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी पहा हंटर आयोग या आयोगासमोर मांडलेली होती. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 जायकवाडी. तर महाराष्ट्रातील पहा जायकवाडी हे धरण सर्वात मोठे धरण आहे. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र हे कोणत्या विभागात आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 विदर्भ. तर विदर्भ या विभागामध्ये पहा महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक 22. पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणते शहर हे गोदावरी नदीकाठी वसलेलं नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 पंढरपूर. तर पहा पंढरपूर हे जे शहर आहे तर ते गोदावरी नदीकाठावर वसलेलं नाही. प्रश्न क्रमांक नेक्स्ट क्वेश्चन आहे शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून नियंत्रित केले जाते. तर ऑप्शन क्रमांक 4 लहान मेंदू. तर शरीराचा तोल सांभाळण्याचे काम पहा लहान मेंदू यांच्याकडून नियंत्रित केले जाते. पुढील प्रश्न ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 4 बीड. तर ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून बीड या जिल्ह्याला ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन भारतातील खालीलपैकी कोणते राज्य हे प्रथम कार्बनमुक्त राज्य झाले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा हिमाचल प्रदेश. तर भारतातील हिमाचल हे प्रदेश पहा प्रथम कार्बनमुक्त राज्य झालेलं आहे. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी पर्यायाने भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा भारतातील मुंबई. कोणतं आहे भारतातील मुंबई हे पहा सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर आहे. नेक्स्ट क्वेश्चन मराठवाड्याची राजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 1 संभाजीनगर औरंगाबाद. तर मराठवाड्याची राजधानी म्हणून संभाजीनगर या जिल्ह्याला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते. तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली. तर महाराष्ट्रातील गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पहा सर्वाधिक जंगल क्षेत्र हे आढळते. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळावा कोणत्या ठिकाणी भरतो. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा नाशिक. तर महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यामध्ये सिंहस्थ कुंभमेळावा भरतो. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे.
तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई शहर. तर महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे, तर तो मुंबई शहर हा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 31 रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 अजिंक्य तारा. तर रायगड या जिल्ह्यामध्ये पहा अजिंक्य तारा हा किल्ला आढळत नाही. तर अजिंक्य तारा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर तो सातारा. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, सातारा जिल्ह्यामध्ये अजिंक्य तारा हा किल्ला आहे. प्रश्न क्रमांक 32 लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे. तर पहा लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे पुणे या जिल्ह्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 33 लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 बुलढाणा. तर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये पहा लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्रात चलनी नोटा, पोस्टकार्ड, तिकिटे इत्यादींचे छपाई केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 पहा महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यामध्ये. तर महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यामध्ये पहा चलनी नोटा, पोस्टकार्ड, तिकिटे इत्यादींचे छपाई केंद्र आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर ते नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 35 राज्यात डॅश जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 4 पहा महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ. कोणता आहे, महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ या जिल्ह्यामध्ये चुनखडीच्या खाणी या मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. प्रश्न क्रमांक 36 महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 सातारा. तर महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण पहा सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 37 पानझडी वृक्षाची वने हे कोणत्या विभागामध्ये आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 4 विदर्भ. तर विदर्भ या विभागामध्ये पानझडी वृक्षांची वने या मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्रातील तलावाचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 1 गोंदिया. तर महाराष्ट्रातील गोंदिया या जिल्ह्याला तलावाचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 39 अरवली पर्वतरांग कोणत्या राज्यांच्या किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या समूहादरम्यान पसरलेली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2. तर पहा अरवली पर्वतरांग ही राजस्थान, हरियाणा, दिल्ली आणि गुजरात या राज्यांच्या समूहादरम्यान पसरलेली आहे. प्रश्न क्रमांक 40 राव बहादूर महया हे 20व्या शतकातील भारतातील खालीलपैकी कोणत्या संघटनेशी संबंधित होते. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा कुर्ग जमीनदार संघटना. तर राव बहादूर महया हे पहा 20व्या शतकातील भारतातील कुर्ग जमीनदार संघटना या संघटनेशी संबंधित होते.